8 जुलै 2026 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये असलेली प्रशासकीय इमारत कचऱ्याचा ढीग कोसळली आणि या दुर्दैवी घटनेमध्ये 9 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता या घटनेला महिना उलटल्यानंतर नक्की परिस्थिती काय आहे, नातेवाईकांच्या खात्यामध्ये जी शासनाने मदत जाहीर केली होती ती जमा झाली का, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या नातेवाईकांचे प्रतिनिधी आहेत, नातेवाईक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. ताई, महिना उलटून गेलाय, शासनाने जी मदत जाहीर केली होती ती मदत तुमच्यापर्यंत पोहोचली का? हो, आम्हाला 10 लाख रुपये आले. ते राज्य शासनाची काही मदत नाही आली अजून. महानगरपालिकेने जी 10 लाख रुपयाची मदत जाहीर केली होती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने, ती जमा झाली. मात्र राज्य शासनाकडून 5 लाख रुपये येणे बाकी होते, ते आले नाहीत. नाही, ते नाही आले अजून. राज्य शासनाचा कोण प्रतिनिधी वगैरे तुमच्यापर्यंत आला होता का? त्यांनी तुम्हाला काय माहिती वगैरे विचारली का? कागदपत्रे वगैरे नाही, अजून काय आले नाही. राज्य शासन कोणी आलं नाही. कंपनीने सुद्धा 25 लाखाची मदत जाहीर केली होती. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ते उचलणार होते. कंपनीचे म्हणले होते 25 लाख रुपये, पण ते आम्हाला मान्य नाही आहेत. कारण का घरचं बघता तरुण मुलगा गेलेला आहे, घरचे सगळे आई वडील वृद्ध आहेत, सगळे लहान लहान मुलं आहेत. मग आम्ही कंपनीकडे मागणी केली होती की रक्कम वाढवून द्या. तर आता 2 मीटिंग झाल्या, कंपनीने ते काही मान्य केलं नाही. आता ते सोमवारी फायनल सांगतील आम्हाला. अच्छा. हां. आणि मुलांच्या शिक्षणाबाबत सुद्धा ते बोलले होते. त्याचबरोबर नोकरी संदर्भातही विचार करण्यात आम्हाला कंपनीने सांगितले की आमच्या इथं तुम्ही करू शकता जॉब, पण आता आमचा माणूस गेलाय तिथं तर आम्ही थांबून म्हणजे नाहीच करू शकणार जॉब. तर आमची अशी इच्छा आहे की पालिकेने आम्हाला सर्व महिलांना पालिकेतर्फे जॉब द्यावा म्हणून. जेवढ्या लवकर होईल तेवढा जॉब पालिकेतच मिळावा. अनेक कुटुंब असे आहेत ज्यांच्या घरातला कर्ता पुरुषच गेला होता. आपल्यासोबत अजूनही काही नातेवाईक आहे. दादा, महिना होऊन गेला आहे, अजून शासन दरबारी पाठपुरावा करण्यात जातात. महानगरपालिकेने रक्कम दिली, परंतु शासनाची अजून रक्कम मिळाली नाही. वेळ का लागतो? त्यांचा प्रतिनिधी तर नाही आहे. आणि कोण याचा पाठपुरावा कुणासोबत करायचा आहे याच्याबद्दलही आम्हाला कुणाला माहीत नाही आहे. उलटं त्यांनी एखादा व्यक्ती नेमून द्यायला पाहिजे होतं. आणि अजून एक आहे, त्यामध्ये त्यांनी जे 5 लाख रुपये जाहीर केले, तर ते 5 लाख रुपये कोणत्या बेसिसवर केले हे एक माहीत नाही आहे. मला असं वाटत होतं की याच्यामध्ये त्यांनी अमाऊंट वाढवायला पाहिजे होती, पण अजून त्यांचा कोणता माणूसही कॉर्डिनेशनमध्ये नसल्यामुळं आम्हाला ते कुणाला विचारता नाही आलं. घटना घडल्यानंतर आठवड्यानंतर आम्ही डॉक्युमेंट सगळे कंप्लीट केले, पण त्यांच्याकडून अजून कसल्याही प्रकारचा रिप्लाय आलेला नाही आहे. ज्या कंपनीचे हे सर्व कामगार होते, त्या कंपनीचा जो वरिष्ठ दर्जाचा जो अधिकारी तो तुमच्या संपर्कात आहे का? कारण कंपनीकडून 25 लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ते उचलणार होते, त्याबाबत काय? कंपनीचा वरिष्ठ लेवलचा अधिकारी नाही आहे, पण त्यांचा HR म्हणून एक दादासाहेब आरडे ते कॉल करतो. आणि त्यामुळं आणि त्यांनी सांगितलं होतं की 25 लाख रुपये देतो म्हणून. पण ते कोणत्या बेसिसवर ते सगळं ESI, PF, इन्शुरन्स हे सगळं म्हणजे ऑलरेडी त्यांचेच ते पैसे होते आणि तेच पैसे ते फॅमिलीला देत होते. ते कंपनीकडून अशी काही सेपरेट अमाऊंट देत नाही आहेत. ते अमाऊंटची जी होती ते वाढवून देणारे असं काहीतरी बैठकीमध्ये? हां, आयुक्त साहेबांनी सांगितलं की त्यांना सांगितलं होतं की ही अमाऊंट आमचीच आम्हाला देत आहे, कंपनी याच्यामध्ये काही स्वतःचं कॉन्ट्रीब्यूट करत नाही आहे. तर आयुक्त साहेबांनी एक मिटिंग आम्हाला अरेंज करून दिली होती. त्या मिटिंगमध्ये आज ती मिटिंग कंप्लीट झाली, पण आत्ता पण ती अमाऊंट फायनल नाही झाली. ते सांगितलं की येत्या सोमवारी ही मीटिंगमध्ये एक आकडा ठरवला जाईल. आता काय सांगाल, शासनाचं कोण प्रतिनिधी काय संपर्क वगैरे साधतंय का? 5 लाख रुपये त्यांच्याकडून येणं होतं, महानगरपालिकेचे जमा झालेत, काय कागदपत्र वगैरे काय एक्स्ट्रा मागतात का अधिकचे? नाही, कागदपत्र मुळात म्हणजे आम्ही कुटुंबियांनी जमा केलेले आहेत. शासनाचं कुठलं आम्हाला तलाठी मॅडम त्यांचा फोन आला होता की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा. आम्ही सर्व कुटुंबाने दुसऱ्याच दिवशी दिले. त्याच्यानंतर आज जवळजवळ आता उद्याच्या 8 तारखेला महिना होईल, तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माणूस नाही भेटत आहे.
पालिकेचे आम्हाला पालिकेमधनं वारंवार फोन आला, पालिकेचं पेमेंटही जमा झालं, त्याबद्दल आमचं पालिकेत काय अडचण आणि आम्हाला पालिका प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह आम्ही विशेष म्हणजे आयुक्त साहेबांनी खास करून आमच्याकडे लक्ष दिलं, आम्ही त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. फक्त एवढंच येतं येणाऱ्या काळामध्ये की प्रशासनाला एक विनंती राहील किंवा आता हे 9 कुटुंबाच्या ज्या महिला आहेत तर यांचा उदरनिर्वाह आता कसं शेवटी पैसे नाही भागणार आहे, त्यांना आज नाही तर उद्या घरातून बाहेर पडावंच लागणार आहे, त्यांची मुलं आहेत, मग त्यांना होईन तेवढं लवकर जो आम्ही हे म्हणत नाही की आम्हाला एकदम एज्युकेटेड एकदम हायफाय हे पाहिजे, पण त्यांच्या एज्युकेशननुसार त्यांना इमिडिएटली पालिकेमार्फत रुजू करावं जेणेकरून त्या महिला त्यांच्या पायावरती भक्कम उभ्या राहतील. आणि ह्याला आता वेळ वाढत चालला, आता ठीक आहे थोडंसं मागं पुढं होते, पण साहेबांना पण विनंती राहील की आम्ही आमच्या माध्यमातून की आयुक्त सरांनी आम्हाला सांगितलं की आपण आमच्याकडनं पुढं निवेदन जाणार आहे, त्या माध्यमातून तुम्हाला पुढं काय असेल तो वेळ लागेल पण होईल. पण काय होतं वेळ न लागता हे लवकर होईल तेवढ्या लवकर आम्हाला त्या गोष्टीतून आनंद होईल किंवा चला ह्या महिला हाही त्या ठिकाणी रुजू झाल्यात आणि त्यांच्या त्या पायावरती उभ्या झाल्या, जेणेकरून जी नातेवाईक आहेत आता हे नातेवाईक किती दिवस थोड्याफार इकडे तिकडे नाही का, पण त्या महिला एका ठिकाणी लागल्या जॉबला ना त्यांची मुलं शाळेत जाणार आहेत, कोणाची काय अडचणी आहेत तर त्या एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न पैशाचा नाही आहे, हा त्यांच्या नोकऱ्यांचा आहे. कंपनी म्हणते की तुम्ही प्रायव्हेट जॉब आमच्याकडे करू शकता, आता तिथं कचऱ्यासारख्या ठिकाणी ह्या महिला करू शकतात का? ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली त्याच ठिकाणी आम्ही काम करू शकत कारण नाही. खूपच हो, आणि कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही तुमचे कुठलाही व्यक्ती कामावर घेऊ, पण व्यक्ती कामावर घेण्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे की ह्या महिला आहेत, ह्या महिलाला तुम्ही पालिकेमध्ये रुजू करून घ्या, होईल तेवढ्या लवकर काय असेल जी फॉर्मॅलिटीज असेल ती कंप्लीट करून घ्या आणि फक्त त्यांना जेवढ्या लवकर जॉब देता येईल तेवढ्या लवकर आम्हाला त्या गोष्टी समाधान राहील. आता हे काय होतं विषय वाढत गेला लांबत गेला ना शेवटी मग वेळ जाणार आहे, बाकी काय नाही. आम्हाला आमची एकच इच्छा आहे नातेवाईकाची की होईल तेवढ्या लवकर त्यांना पालिकेमध्ये रुजू करून घ्यावं आणि त्यासाठी पाठपुरावा आयुक्त साहेबांनी करावा की जे इतर प्रतिनिधी असतील त्यांनी पण लवकरात लवकर तेवढं आमचा वेळ करून घ्यावा, तेवढं प्लीज तेवढी रिक्वेस्ट राहील त्यांना फक्त. तर या महिलांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळावी आणि ती पण कायमस्वरूपी अशा या नातेवाईकांची मागणी, कारण ज्या ठिकाणी आमचा घरचा करता पुरवठा गेला आहे त्या ठिकाणी आम्ही नोकरी करू शकत नाही अशी भावना या महिलांच्या मनामध्ये. अजूनही काय नातेवाईक दादा काय सांगाल, सहकार्य केलं जातं प्रशासनाकडून? पालिका प्रशासनाकडून सकारात्मक सहकार्य मिळतं आहे, पण नोकरी संदर्भातचा खरंच गंभीर विषय आहे. तर पालिका प्रशासनाने भरपाई देण्यात जी सकारात्मकता आणि चपळता दाखवली तशी नोकरी देण्याबाबतही जर चपळता दाखवली तर सगळ्या कुटुंबियांच्या दृष्टीने बरं राहील. तर आपण पाहिलं ह्या होत्या मोशी दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया. तर महिना उलटल्यानंतर अजूनही शासनाकडून येणारे 5 लाख रुपयाची रक्कम या नातेवाईकांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही आहे. कंपनीकडून या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार होती, मात्र तीसुद्धा देण्यात आली नाही आहे. ती रक्कम वाढवून देणार असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्याबाबतसुद्धा पाठपुरावा चालू आहे आणि या महिलांना महानगरपालिकेमध्ये नोकरी द्यायची, त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या महिलांच्या नोकरी संदर्भात प्रस्ताव मांडणार आहे. त्यानंतर या महिलांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नोकरी लागते का, शासनाचे 5 लाख रुपये आणि कंपनी जी रक्कम या नातेवाईकांना देणार होती ती लवकरात लवकर देणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.